श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर आम्ही चाललोय आज पळसदरीला स्वामी समर्थ मठात। ठाण्यावरून 11:53 ची कर्जत ट्रेन पकडली। तिथून आम्ही खोपोलीची ट्रेन पकडून पळसदरीला उतरलो। हे बघा, हे पळसदरी स्टेशन आहे। पळसदरी स्टेशनच्या थोडंसं पुढे गेलं की तिथून पळसदरीच्या स्वामी समर्थ मठाकडे जाण्याचा रस्ता आहे। तिथून पुढे गेल्यानंतर हे दोन रस्ते, तिथून पुढे दोन रस्ते आहेत, पण आम्हाला तलाव बघायचा होता म्हणून आम्ही पुढच्या रस्त्याने गेलो। दुपारचे 1 वाजलेले आहेत, खूप ऊन आहे। हे बघा, हा तलाव बघितला, खूप मस्त वाटलं। मस्त असा हा तलाव आहे, निसर्गरम्य वातावरण आहे, खूप मस्त वाटतं इकडे जायला। गावाकडे गेल्यासारखी फिलिंग येते। तर इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला एक कच्चा रस्ता लागतो। तिथं एक पाटी दिलेली आहे। हे बघा, हे इथं पाटी दिलेली आहे, स्वामी समर्थ मठाकडे जाण्याचा मार्ग। इथून सरळ पुढे जायचं। सरळ पुढे गेल्यानंतर आपल्याला एक विहीर दिसेल। तिथून एक पूल पार केल्यानंतर आपल्याला इथून एक पूल पार केल्यानंतर आपण डायरेक्ट स्वामी समर्थ मठात येतो। तर हे बघा, स्वामी समर्थ मठ पळसदरी। इथे पाय धुण्याची सोय आहे। इथून पुढे आल्यानंतर ही समाधी आहे आणि स्वामींची उत्सव मूर्ती हे आपण बघितलं। स्वामी इतकी सुंदर उत्सव मूर्ती आहे। इथून मंदिरात जायचं आत। खूप छान अशी स्वामींची मूर्ती आहे। दर्शन घेतल्यानंतर खूप मस्त वाटतं। आम्ही प्रदक्षिणा घेतली आणि इथेच खाली हा स्वामींचा पलंग आहे आणि इथून खाली गेल्यानंतर स्वामींचे ध्यान मंदिर आहे। हे बघा, हे स्वामींचे ध्यान। इथे आपण स्वामींचे नामस्मरण करू शकतो। दुपारचे 1:30 वाजले होते। आम्हाला वाटलं आता प्रसाद संपला असेल, पण प्रसाद चालू होता, कारण गुरुवार, शनिवार, रविवार आणि पौर्णिमे दिवशी 12:30 ते 1:30 वाजेपर्यंत हा प्रसाद चालू असतो। मित्रांनो, आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।